नमस्कार नमस्कार मित्रांनो, नर्मदे हर. सुप्रभात, रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, आज 13 जानेवारी 2026 मंगळवार. आमच्या परिक्रमेचा आज 72वा दिवस सुरू होत आहे. आज माँ नर्मदाच्या तटावरील खूप सुंदर असा आश्रम या ठिकाणी आपण बघू शकता. शेषघाट आश्रम आणि खूप सुंदर असं मंदिर. शेषघाट दुधी आश्रम, जिल्हा अनूपपूर या ठिकाणी आता आहोत. खूप सुंदर आणि छान असं हे आश्रम आहे, देवस्थान आहे, आपण बघू शकता. ह्या बाजूला खूप सगळी सोय आहे परिक्रमावासियांकरता. नर्मदे हर बाबा. शेषघाट दुधी आश्रम. सकाळचे 7 वाजले आहे. समोर मैयाचा किनारा आहे. माँ नर्मदा देवीचं सुंदर असं मंदिर आहे, आपण बघू शकता. काल आम्ही सकाळी जोगी टिकरिया या ठिकाणावरून परिक्रमेच्या मार्गास प्रस्थान केले असता काल तुमचा संपूर्ण प्रवास हा मैयाच्या किनाऱ्याने सकाळी 8:30 वाजता सुरू केलेला प्रवास सायंकाळी 5 वाजता या आश्रमावरती आम्ही 23.5 किलोमीटरचं अंतर माँ नर्मदाच्या तीराने परिक्रमा करत करत या ठिकाणी संध्याकाळी स्थिरावलं. या ठिकाणी विश्रांती घेतली. जोगी टेकरिया या ठिकाणाहून निघाल्यानंतर पुढे देवरी घाट, पुढे ढेंडोरी घाट, नंतर रामघाट व हनुमान घाट. पूर्ण काल 23 किलोमीटरचा प्रवास हा माँ नर्मदाच्या पगदंडीने तीरानेच संपन्न झाला आणि खूप आल्हाददायक आणि खूप रमणीय असा कालचा प्रवास ठरला. खूप सुंदर निसर्गरम्य असं वातावरणात, बाजूला टेकडी, मैयाचं वाहतं सुंदर पाणी, खळखळणारं पाणी, कुठे छानपैकी वाटाण्याची शेती. आणि असं करत 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 सायंकाळी 5 वाजता शेषघाट या ठिकाणी पोचलो असून या ठिकाणी विश्रांती घेतली. आणि आज मंगळवार 13 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता माँ नर्मदाच्या तटावरती स्नान करून आता पूजा अर्चा करून पुढील मार्गाला आम्ही प्रस्थान करणार आहोत. खूप सुंदर आणि रमणीय असा हा शेषघाट दुधी आश्रम या नावानं प्रसिद्ध आहे. सर्व परिक्रमावासियांची या ठिकाणी उत्तम प्रकारे छान व्यवस्था होती. राहण्याची सुविधा, जेवणाची सुविधा, भोजन प्रसादी अगदी खूप छानपैकी छान या ठिकाणी व्यवस्था आहे. हे परिक्रमावासी या ठिकाणाहून मार्गस्थ होत आहे. बघू शकता खूप सुंदर आणि रमणीय असं हे तीर्थ क्षेत्र आहे. नर्मदे हर.
नर्मदे हर, नर्मदे हर.